मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. मनूचा हा बड्डे असते तेवढ्यातच तिथे देशमुख कुटुंब येतो. तर अप्पा आणि केळकर कुटुंब हे त्यांचं स्वागत करते. तर अप्पा म्हणत असतात खूप छान तयारी केली. तर सुलेखाताई म्हणत असतात मुलांनी केली, आपल्याला कुठं जमतं. तर अनिशला अप्पा म्हणत असतात या जावई बापू तुमचंच कौतुक चालू होतं. तर अनिश म्हणत असतो हा सर्व काही प्लॅन चाचूचा आहे. तर सुलेखाताई म्हणत असतात मनूच्या नावाखाली तो त्याचीही हौस पुरवून घेतो. तर अप्पा म्हणत असतात अहो चांगला आहे की, म्हणूनच तर ते खुश राहतात. तर अप्पा म्हणत असतात खरं सांगू का सुलेखाताई, प्रत्येकाने आपल्यातलं लहान मुल हे जपायलाच हवं. तर अरुंधती म्हणत असते बरं अप्पा आई कुठे आहेत, आई नाही आल्या का. तर अप्पा म्हणत असतात अगं तिचे गुडघे दुखत आहेत आणि तिला हौस तर खूप आहे येण्याची, पण मीच नाही म्हटलं तिला घरी थांब, कारण आल्याच्या नंतर परत तिचे पाय दुखणे, पाय चेपून देणं हे सर्व काही चालतं. तर अरुंधती म्हणत असते हो का, खरंच खूप पाय दुखतायत का. मला नवीन औषध सापडलं, रामबाण उपाय आहे तो मी उद्याच जाऊन घेऊन येतो. तर अप्पा म्हणत असतात अगं अरुंधती जे आता आहेत ना त्यांची फिकीर कर. तर अप्पा म्हणत असतात अगं पण बड्डे गर्ल आहे तरी कुठे. तर अरुंधती म्हणत असते हो अप्पा मी तिला बघायला जात होते, तिच्याही मैत्रिणी खूप तिची वाट बघत आहेत. तर अरुंधती ही मनूला बघण्यासाठी जाते. तर अप्पा म्हणत असतात अगं अनघात खीर आणलीस ना तू, मग दे की. तर अप्पा म्हणत असतात सुलेखाताईला खूप भारी खीर झाली आणि आमच्या अनघाच्या हाताला खूप भारी चव आहे. तर सुलेखाताई म्हणत असतात मला खीर खूप आवडते. तर अनघा म्हणत असते मग बरंच झालं मी खीर आणली. तर पण अनघा म्हणत असते ही खीर कुठे ठेवू. तर सुलेखाताई म्हणतात दे इकडे मी ठेवते. तर त्यांच्या पाठोपाठच संजना येते आणि संजना ही सर्व काही तयारी बघत असते. तर तिकडे नितीन म्हणत असतो अनिशला मला मायाबद्दल माहिती मिळाली, नंतर सांगू की आत्ता. तर आशुतोष म्हणत असतो नंतर नको आत्ताच सांग. नितीन म्हणत असतो मी मायाविषयी सर्व काही माहिती काढली, तिच्या डेकेअर विषयी खूप कमी वेळात तिला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. तिने काही वर्षांपूर्वीच हे डेकेअर चालू केलं आणि तिचे पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी खूप चांगले संबंध आहे. आशुतोष म्हणत असतो बस एवढंच का. तर नितीन म्हणत असतो एवढंच नाही, पण तिची पर्सनल माहिती अजून आपल्याला मिळाली नाही. तिच्या खाजगी आयुष्याशी कुणालाच माहिती नाही, जिच्यासोबत काम करतात त्या माणसाला सुद्धा नाहीये. आणि 7 वर्षांपूर्वी ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि कोणत्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ही माहिती मला अजून मिळाली नाही. मला ही माहिती खूपच इम्पॉर्टंट वाटते असं नितीन म्हणत असतो. तर तेवढ्यातच तिथे अरुंधती येते आणि म्हणत असते अहो मनू बाहेरच येत नाहीये, मी मनूला सर्वांना भेटवण्यासाठी आणायसाठी गेले. तेवढ्यातच मायाचा फोन आला, माया येत नाही असं तिला कळालं. तर मनू रुसून बसली. मनू म्हणते जोपर्यंत टीचर येत नाही तोपर्यंत केक कट करणार नाही असा हट्ट धरून बसली. काय करायचं ते मला काहीही कळत नाही, तुम्ही जरा समजावून सांगता का तिला. तर आशुतोष म्हणत असतो हो ओके अरुंधती तू काळजी करू नकोस, मी तिला घेऊन येतो. तर आशुतोष तिथे येतो आणि आशुतोष म्हणत असतो मनू खोलीमध्ये नाहीये आणि खिडकी पण बंद आहे. तर यश म्हणत असतो आई टेन्शन घेऊ नकोस, आपल्याकडे आपली सेना आहे असं म्हणतच सर्व मुलांना यश बोलवतो आणि म्हणत असतो आपण एक गेम खेळणार आहोत. आपली बड्डे गर्ल कुठेतरी लपून बसली आहे, तिला जे कोणी शोधेल त्याला चॉकलेट असतो टाईम लावून सर्वच जण शोधूया. तर सर्वच जण मनूला शोधत असतात. तरी इकडे संजनाला मात्र खूपच बोर होत असतं. ही माया कधी येणार मायाची वाट बघत असते. तेवढ्यातच तिथे माया येते. मायाला बघून संजनाला खूप मोठा आनंद होतो. अरुंधती म्हणत असते अगं माया तू येणार नव्हती ना, मग कशी काय आली. तर माया म्हणत असते हो मी मनूची गंमत करत होते, पण मनू आहे तरी कुठून, मला उशीर तर नाही ना झाला येण्यासाठी, मनूने केक तर नाही ना कापला. तर अरुंधती म्हणत असते मनूला माहिती झालं तू येणार नाही म्हणून ती कुठेतरी रुसून बस. तर माया म्हणत असते काळजी करू नकोस अरुंधती, मी आत्ता शोधून काढेल. असं म्हणतच माया मनूला आवाज देत म्हणत असते मनू मी तुझ्यासाठी प्रिन्सेस केक आणलाय. आणि माया ही मनूला खूप आवाज देते. तर मनू टेबलाच्या खालून बाहेर येते आणि म्हणत असते बघू ते प्रिन्सेस केक. तर माया म्हणत असते तू तर रुसून बसली होतीस ना, मग कसं. तर मनू म्हणत असते नाही मला प्रिन्सेसचा केक कापायचा आहे. तर अनिश म्हणत असतो अगं पण तुझ्या जादूगरने पण तुझ्यासाठी मोठा असा केक आणलाय आणि त्याच्यावर तुझा पिंकू पण आहे, मग त्याचं काय करायचं. तर मनू म्हणत असते मग मी दोन्ही पण कापणार, प्रिन्सेसचा आणि पिंकूचा. तर ईशा म्हणत असते मायाला तुला किती अटॅच झाली, ती किती छान, इतर कुणाहीपेक्षा तुझंच म्हणणं ऐकते ती. ईशा म्हणत असते मायाला एक काम कर तू तिला तुझ्या घरीच घेऊन जा. हे बोलणं ऐकून सर्वांनाच ईशाचा राग. अरुंधती मात्र विषय बदलतच मनूला म्हणत असते चला
केक कापूया. तर आशुतोषला मात्र मायाचा खूप राग आलेला असतो आणि हे सर्व काही संजना बघत असते. तर मनू टेबलावरून खाली पडणारच तेवढ्यातच माया बघते आणि माया मनूला पकडते आणि तर स्वतःच मायाचा तोल जाऊन माया ही खाली पडते. तर मायाला डोक्याला लागलेलं असतं. तर माया ही अरुंधतीला आणि आशुतोषला म्हणत असते, तुम्हाला जर झेपत नसेल तर नका घेऊ तिची जिम्मेदारी, मी तुला स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीये. तर आशुतोष म्हणत असतो की तू मनूच्या आयुष्यात आत्ता आलीस. तर माया ही स्वतःच्या पोटावरती हात ठेवतच म्हणत असते, मी माझ्या मनूला इथे 9 महिने वाढवलंय माझ्या पोटामध्ये, मी मनूची जन्मदाती आई आहे. हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब